साथ मिळतोय काय सांगता? मराठीत पाहिजे. चालेल चालेल. गोवा ही अशी एक भूमी आहे, गोमांतकची भूमी, की जिथे निसर्ग पूर्णपणे आपल्याला अनुभवता येतो. आणि आपण नेहमी पाहिले की आई आणि मुलाचं जे नातं असतं तेच भूमातेचं आणि जनतेचं नातं असतं. त्यामुळे गोव्यामध्ये स्वाभाविकपणे आपल्याकडे असणारी जी निर्मितीची क्षमता आहे तिकडे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. आपण जेव्हा तंत्रज्ञानाचा विचार करतो तर तंत्रज्ञान म्हणजे नवीन निर्मिती, नवीन विचार, नवीन दिशा, आणि तीच इथे गोव्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर विकसित करता येऊ शकते. गोव्यातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. हल्लीच्या दिवसामध्ये नोकरी मिळणं कठीण झालं, अशा वेळेला लोकांना काहीतरी उपजीविकेचं साधन पाहिजे. आणि म्हणून जर नवीन तंत्रज्ञान आपण जर विकसित गोव्यात करू शकलो तर गोव्यातल्या हुशार मुलांना, हुशार तरुणींना आपल्याला इथे एक चांगल्या तऱ्हेचा रोजगार उपलब्ध करून देता येईल. गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकेल, गोव्याला एक नवीन दिशा मिळू शकेल, आणि गोव्याची आज ओळख जगभर एक पर्यटन म्हणून झालेली आहे, ती एक तंत्रज्ञान म्हणून देखील होऊ शकेल. आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा त्या दृष्टीने उद्याच्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची नांदी ठरू शकते. आणि एआयच्या सर वापराबद्दल काय सांगा? हां, एआयच्या वापराबद्दल. एआय अपडेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक आपल्यासमोर म्हटलं तर एक संकट आहे, म्हटलं तर एक संधी पण आहे. संकट अशासाठी की आतापर्यंत आपण इंटेलिजन्स म्हटल्यानंतर माणसाचाच विचार करायचा की आपल्याचकडे आहे. आज आपण हे काढून दुसऱ्याला दिलेलं आहे. आता त्याचा वापर करून उद्या काही नवीन आपल्या पुढे आव्हानं पण येऊ शकतात. पण ते आव्हानाचं सामर्थ्य आपण लक्षात घेऊन आपण जर विचार आज केला तर आपल्याला अडचण येऊ शकत नाही. मी आताच म्हटल्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे, पण आर्टिफिशियल विजडममधून आलेलं नाही. आणि ही विजडम जी आहे ते माणसाकडेच आहे. आणि म्हणून मला वाटतं आपण त्या विजडमचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा चांगल्या कामासाठी केला जाईल, त्याचा दुरुपयोग होणार नाही हे देखील आपण पाहिलं. So even the students are started to visit the place. So what would be your message for the students? The students have a great opportunity because they are the ones who will see the future from the different lenses. So they should use this as an opportunity to know more, understand more, think more, act more. Thank you, sir. सर अनेकदा सर केंद्रात तुमच्याबरोबर काम केलेले श्रीपाद भाऊ सर 6व्यांदा निवडणुकीला सामोरे श्रीपाद जातात. भाऊ नाईक हे केवळ गोव्याचे लोकप्रतिनिधी आहेतच आहेत, परंतु म्हणून देशामध्ये एक अतिशय एक चांगला मंत्री म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे. श्रीपाद भाऊ नाईक हे आज मला वाटतं एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक अतिशय चांगला मंत्री, आणि ज्यांनी देशाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असा एक नेता आपल्याला मिळालेला आहे. श्रीपाद भाऊ नाईक म्हणूनच मला वाटतं पुन्हा एकदा खासदार नक्कीच होतील. त्यांना आणखीन जबाबदारी मिळून त्यांनी आणखीन चांगलं काम त्यांच्या हस्ते घडावं, ज्यामुळे गोमांतकातल्या सगळ्या लोकांना त्यांचा जो सार्थ अभिमान आहे तो आणखीन वृद्धिंगित होईल, आणि आमच्यासारख्या त्यांच्या मित्रांना त्याचा जास्त आनंद मिळेल. Thank you, sir.